श्री स्वामी समर्थ मंडळी, परत एकदा मी आपलं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉग विथ रोशन सणामध्ये आपल्या सर्वांचं. आणि आज आहे स्वामींचा प्रकट दिवस. तर आम्ही निघालो आहे स्वामीच्या मठामध्ये, जे आमच्यापासून फार जवळ आहे, आरे कॉलनीमध्ये 6 नंबरमध्ये. तर आम्ही दरवर्षी तिथेच जातो. यावर्षी निघालो आहे. तर हा माझ्याबरोबर आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसानंतर आज मी एक मिनी ब्लॉग बनवतो आहे. माझ्या डाव्या साईडला गेला रोड तो मरोळला आणि सरळ गेला तो गोरेगाव पूर्वला. आणि मी आलो आहे पवई मोरारी फिल्टरपाडा इथून. सो राहा आमच्यासोबत कंटिन्यू आणि घेऊया आपण स्वामींचं आजचं दर्शन, प्रकट दिनाचे आणखी खूप सारे आशीर्वाद मला पण आणि तुम्हा सर्वांना पण. चलो. सो ऑलमोस्ट मी पोचलेलो आहे आता मंडळी इथे या साईडला. आणि माझ्या दोन्ही साईडला तुम्ही बघाल तर पार्किंग आहे रस्त्यावरती. आणि आता हल्लीचा रोड कॉन्क्रीटचा बनवलेला आहे. मला वाटतं 2-3 महिने झाले. फार वेळापासून काम चालू होतं. आणि सुंदर मस्त असं सजवलेलं आहे एंट्रन्सला स्वामी समर्थ मठच्या बाहेर. सो लावूया गाडी पार्किंगला आणि जाऊया आतमध्ये, घेऊया दर्शन स्वामींचं. तो आणि जर कोणालाही इथे या मठामध्ये आरेमध्ये जर यायचं असेल आणि ॲड्रेस वगैरे किंवा पत्ता कळत नसेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी आपल्याला संपूर्ण गाईडलाईन देईन कसं यायचं आहे, काय यायचं आहे या मठापर्यंत स्वामींच्या. सो हा आरे कॉलनीमधील गोरेगाव पूर्व येथील मठ आहे स्वामींचं. आणि फार सुंदर मठ आहे. तर तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता, विजिट करू शकता, स्वामींचे आशीर्वाद घेऊ शकता. सो राहा तोपर्यंत. मी तर चाललो आता स्वामींचे दर्शन घ्यायला. तुम्ही घ्या माझ्या संगती. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर मंडळी झालंय माझं दर्शन आता. आणि मी आशीर्वाद घेतले माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. स्वामी प्रकट दिनानिमित्त सॉलिड सजवलं आहे मठ, खूपच सुंदर सजवलं आहे. आणि आता निघूया बाहेर. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आजचा? लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मंडळी पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.